तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे सासरची माणसं। तर तुम्ही म्हणता हे काय केलंय तोंडाला, काही नको लावत जाऊ म्हणतील तोंडाला। तर मी तुम्हाला सांगते मी काय करत असते दर्शनावर आठवड्यातून एकदा करतच असते, तुम्ही पण करत जावा। आता कसं केलं काय केलं मी तुम्हाला सांगणार नाहीये, कारण तुम्हाला माहितीच काय करायचं। चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ घ्यायची, आधी मस्त वाफ घ्यायची, मग ते ब्लॅक हेड्स काढायची पेन भेटते मेडिकल मध्ये 20 रुपयाला। मग त्यांनी सर्व ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सर्व काढायचे आणि मग स्क्रब घ्यायचे एव्हरीएचचा। स्क्रबनी सर्व हे करायचं, आपली डेड स्किन झाली ना ती सर्व निघून जाते आणि मस्तपैकी एक छान फेस पॅक लावायचा। तर मी लावलेला आहे आता, कोणता लावलाय गड्या तो भेटतो कॉफी म्हणून हाय, असं चॉकलेटी कलरचा आहे। नाव नाही वाचलं मी, कधी नाव वाचत नाही, फक्त मग ते फेस पॅक द्या। मी शक्यतो हिमालयाचा लावत असते, नीम फेस पॅक लावत असते, पण तो नव्हता म्हणून मग जो होता तो लावला मी। फेस पॅक लावण्याचं कारण असं आहे, आपण जे वाफ घेतो ना त्याच्यामुळे जे आपले हे आहेत ना ओपन पोर्स ते असे जास्तच हे होतात, म्हणून त्याच्यामुळे फेस पॅक लावलं ना ते परत आहे तसे जागेवर येतात। पुसा पुसा। तर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे। तर तुम्हाला सर्व दुःखाच्या गोष्टी सांगितल्यात, आनंदाच्या गोष्टी सांगितल्यात, सगळ्या गोष्टी सांगितल्यात। तर ही पण आनंदाची गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे। तर आपला यूट्यूबचा पगार आलेला आहे, आपलं यूट्यूब पेमेंट आलेलं आहे। तर बघू शकता, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पण म्हणजे खूप संकट होत आहे। तुम्हाला सांगते कोण आलं? मामा। कोणता मामा? काही बोलत आहे येड्यावर। कोण आलं होतं? कधी आले नगरला? कधी? बघा ते नगरचं सांगते, तो उमेश आहे ना तो नगरला आला होता। तर ते तवाच आठवतं, त्याला कधीच आठवते। तर माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे। म्हणजे बघा ना एवढं संकट, म्हणजे तुम्हाला माहिती महिना अखेर चाललेला आहे आणि त्यात सगळं पैसा आमचा गेला, सगळं म्हणजे आता हे गेलं म्हणजे गेलेलं ते तुम्हाला म्हणजे सांगायची गोष्ट नाही, पण खरं सांगते म्हणजे बघा ना आपण मिडल क्लास आहे, आपण काही हाय सोसायटी मधले पण नाहीये, पण सगळं आपलं जे होतं आता सेविंग, म्हणजे आपण कसं एक महिनाभर पगार असतो तो आपण महिनाभर वापरतो, म्हणजे आपल्याला तो 1 तारखेपर्यंत पगार जायला पाहिजे। तर असं काहीच नव्हतं झालं, सगळं रिकामं झालं आम्ही, कारण आम्हाला सगळे पैसे द्यायचे होते, नुसते बँकेवाल्याला द्यायचे होते, बँक प्रोसेस करायची, म्हणजे लय 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 चिल्लर आम्ही एक प्रकारे गोळा केली। चिल्लर म्हणजे चिल्लर नाही, 20,000 30,000 40,000 अशी गोळा केली। कुठून कसे काय केले आणि ते तुम्हाला पण सांगेल कशी कुठून कसे काय केले। तर माझा यूट्यूबचा पगार फायनली आला आणि बघा ना महिना अखेरच्या दिवशी। तर यूट्यूबचा पगार कसा येतो 25 तारखेला येत असतोय, तर 21 तारखेला आपल्याला आधी मेल येतो, मग 25 26 तारखेच्या हिशोबात आपल्याला अकाउंटमध्ये जमा होतात। तर ते किती आले तुम्हाला सांगते नक्की, पण मला आधी तोंड धुऊ द्या, कारण मी बरंच वेळ लावून ठेवले। त्याच्या आधी माझे भांडे वगैरे झाले, डाळ वगैरे शिजायला टाकली। आता वाजले तुम्हाला सांगू का, आता 4 वाजलेत आणि भांडे वगैरे घासले, स्वयंपाकाचे भांडे होते ते घातले, यांना डाळ वगैरे टाकले शिजायला आणि भात टाकलाय, डाळ आणि भात टाकलाय। तर तोंड धुते मग तुम्हाला सांगन, ना तर हे करेन गॅप घेईन थोड्या वेळाने सांगन, मग किती आला काय आला ते तुम्हाला सर्व सांगते आणि सर्व डिटेल्स देते। आता तोंड धुवून घेते मी। तर बघा यांचा असं काहीतरी प्रोग्राम चालू असतो बघा, पाणी सांडवायचं आणि असं खेळत बसायचं। तर आज तुम्ही बघू शकता एकदम ऑइली स्किन झाली माझी, कारण मी हे केलं फेस पॅक वगैरे स्क्रब वगैरे केलता, तर त्याच्यामुळं ऑइली स्किन झाली माझी थोडीशी। अयो किती पाणी सांडवले प्रांजल, तुम्हीच पडतात बरं का। अगं पाणी नको सांडू, पाण्यावर ग्लास सांडवायला लागले बघा हे पुरी, हे बघा। आणि असं हे करायचे स्लायडिंग घसरगुंडी। तर तुम्हाला सांगते बरं थांब ना, मला व्हिडिओ काढायचा आहे ना, हे व्हिडिओ काढायच्या वेळेस असं सुचतं त्यांना। तर हे आठवड्यातून एकदा केलं ना तर चेहरा आपला एकदम म्हणजे हे येतो, गोरा होतो, आणि मी आठवड्यातून एकदा तरी ते करत असते।
तर चला तुम्हाला सांगते मी माझ्या व्हिडिओमध्ये, तर मला यूट्यूबचं पेमेंट किती आलेलं आहे. थांबा 2 मिनिटं यांना समजवते. तर माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे, सांगू का तुम्हाला किती आलं मी ते सांगू शकत नाही, कारण यूट्यूबचे काही नियम असतात ते आपण सांगू शकत नाही. तर मी तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला सांगू का काय घेऊ शकते. आत्ता सध्या आपलं म्हणजे एक मोबाईल नाही का, एक साधा मोबाईल असतोय, तर मी तो घेऊ शकते सध्या. जरी एवढं पेमेंट आले, कमीच आले, कारण तुम्हाला माहिती मी मागच्या महिन्यात कधी व्हिडिओ पोस्टच केले नाही. अयो धुतल्याला टॉप, परत धुतल्याला प्रेशरचा धुतल्याला टॉप होता मी. कारण मागच्या महिन्यात एवढे व्हिडिओ पोस्ट केले नव्हते, आणि त्याच्या मागच्या महिन्यात पण आलं तर मला पेमेंट. तेव्हा नगरला होते, तेव्हा व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग चांगलं पेमेंट आलं. त्यावेळेस ते चांगलं आलं, ह्यावेळेस पण आले, म्हणजे बऱ्यापैकी आले, कारण व्हिडिओ नव्हते पोस्ट करत, त्याच्यामुळं आपलं येऊ शकते. जर आपण जास्त व्हिडिओ केले, आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यू आले, तर आपल्याला जास्त पेमेंट येतं, नाहीतर मग शक्यतो कमीच येतं. पण जाऊ द्या, कमी ते कमी सध्या पुरतं तेच आपल्यासाठी भरपूर आहे. आणि अजून जास्त मेहनत करायची, आता तेवढी शक्ती मी ठरणार आहे की जास्त मेहनत आणि जास्त तुम्हाला पण व्हिडिओ आता छान छान क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये दाखवायचं. क्वालिटी क्वांटिटी कसं आहे यावंच लागतं व्हिडिओ बघायला, नादच खुआ. असे छान छान व्हिडिओ करत राहीन पुढं, मग जेणेकरून आता कसं आहे तुम्हाला सांगते, हप्ता किती कटणार आहे, काय कटणार आहे, एकदम म्हणजे एकदम डेंजर होणार आहे पुढची परिस्थिती. आता सध्या सर्व गोष्टी झाल्या आहेत, पण याच्या पुढं आपल्याला खरं टेन्शन आहे. आत्ता आपल्या देते येऊ. तर आज तुम्हाला सांगू का, आज जेवायला काय बनवायचं आहे. ह्यांनी श्रावण पाळाय, ते बोलले मी श्रावण पाळणार आहे, कारण खरंच नॉनव्हेज श्रावण महिन्यात खाल्लंच नाही पाहिजे. आम्ही पाळायचो पण हे नव्हते पाळत, पण मी त्यांना सांगितलं ह्या महिन्यात नॉनव्हेज खाल्ल्याने काय काय होतं. आज व्हेज बनवायचं आहे, आणि आज व्हेज बनणार आहे बेसन, गरमागरम बेसन बनवायचे. छान लागतं, टेस्टी लागतं गरमागरम, त्यासोबत झणझणीत चमचमीत आणि आणि मस्त बनवणार आहे, आणि तेच खाणार आहे गरमागरम. आता पीठ मळून ठेवले, आता वाजले तुम्हाला सांगते 8:15 वाजत आले, तर 8:15 वाजत आलेत. आणि मग आता बेसन बनवायचे, मग बाकी काय नाही. तर मग असं आपलं यूट्यूबचा पगार आलेला आहे. तर बरं झालं, काही ना काही आपलं 2 पैसे येते ते यूट्यूबच्या माध्यमातून. पहिला आम्हाला खूप पगार यायचो, खूप म्हणजे खूप पेमेंट यायचं आम्हाला, सांगताच सोय नाही. पण कसं आहे, व्हिडिओ नव्हते पोस्ट करत आणि व्ह्यू पण फार कमी झाले होते, त्याच्यामुळं आता कमी कमी होत चालले. पण जाऊ द्या, आपण मेहनतच केली नाही तर आपल्याला यूट्यूब कसं पगार द्यायला ना, बरोबर आहे का नाही. मेहनत करायची, प्रत्येक गोष्टीला मेहनतच आहे. तर आता इथून पुढं मेहनत आहे आपल्या आयुष्यात, तर करत राहायची. आणि मग अशा काही गोष्टी आहेत. तर चला, पीठ मळून ठेवले, आता चपात्या करायच्या मला. तुम्ही पळू नका बरं का, वल्ल होईल पडता. मी ना धुतलेलं टॉप आहे ना, ते पुसायला त्यांना फोन चालू ते सांगते ते झाले सगळं बँकेला, म्हणजे बँकेचे पैसे म्हणजे सर्व क्लिअर झाले. बिल्डरला पैसे गेले, सगळं झालं व्यवस्थित. आता इथून पुढं जास्त टेन्शन आहे आम्हाला, खरं म्हणजे इथून पुढं आमची खरी परीक्षा आहे. तर चला, बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. काय झालं, काय कोणाचा फोन होता.